हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया माझ्या छोट्याशा पिल्लूपासून. तर ती आज माझ्यासोबतच उठली होती. मग मी अंघोळ करून आली आणि तिला किचनमध्येच घेऊन आली. का तर माझी सगळी कामं पडली होती. सो म्हणून म्हटलं चला आता हिला किचनमध्येच टाकूया. इथं मी खाली तिला टाकलं होतं आणि मग माझ्या कामांना सुरुवात केली. माझ्या कामांना सुरुवातच करत होते. जस्ट भांडी लावायला घेतलीच होती, तेवढ्यात माझा यक्षूही उठला. इथे तो मला काहीतरी मागत होता, तर मी त्याला म्हटलं थांब, ओके देते म्हणून. सो तो मला पाणी मागत होता. मी त्याला पाणी दिलं आणि तो खाली बसला होता इशूजवळ खेळत. मग त्याला पाणी दिलं. माझी भांडे लावणं चाललीच होती आणि मी त्या दोघांशी बोलतही होते. कारण त्यांच्या दोघांशी नाही बोललं ना तर एक खेळतं आणि एक रडतं, असं चाललेलं असतं. सो भांडी लावता मी त्या दोघांशी गप्पाही मारत होते. आणि जवळजवळ मग माझी भांडी लावून झाली होती. त्याचंही पाणी पिऊन झालं होतं. मग मी विचार करत होते भांडी लावताना की आज काय स्वयंपाक करू असं. डेली मी तसं रात्रीच असं विचार करून ठेवते की हां, उद्या मला हे बनवायचं आहे. बट आज माझं तसं काहीच डिसाईड नव्हतं. सो तेच डिसाईड करता मग मी म्हटलं ठीक आहे, ओके. त्याला विचारलं, तो बोला मम्मा आलूची सब्जी. त्याला डेली आलू दिलं तरीही चालतं. मग मी म्हटलं ठीक आहे, ओके. त्याला आलू खायचं आहे तर मी आलूच बनवते आणि त्याचं आलू मटर असं बनवते म्हणून. मग मी इथे आलू काट करत होते आणि त्या दोघांसोबत बोलतही होती. इथे आलू घेतले, आलू मस्त कट करून घेतले आणि मटर माझी काही साफ करूनच ठेवलेली असतात फ्रीजमध्ये. सो मी ती फ्रीजमधून काढणार होते. अजून काही मी काढली नव्हती. इथं मी फक्त आलूच साफ करत होते आणि कांदाही काट करत होते. मग यक्षूला मी सांगितलं की हां, मला एक टोमॅटो दे म्हणून फ्रीजमधून. सो तो इथे काहीतरी बडबड करत होता. सो त्याला थोडं तरी काहीतरी काम सांगावं म्हणून मी त्याला टोमॅटो आणायला सांगितला होता. सो त्याने मला तो टोमॅटो आणूनही दिला. मग काय मी भाजी टाकली. इथे त्या दोघांची मस्ती अशी चाललेली होती. तो तिला असं करतो ना तर म्हणून मग ती रडते. सो त्याच्यामुळे मी त्याला रागवतही होते. बट ठीक आहे, तोही लहानच आहे म्हणून ठीक आहे म्हटलं. मग त्याला मी रागवलं तर त्याला राग आला. मग तो म्हणतो मला किचनवरच आता बसव तुझ्याजवळच. तिच्याजवळ गेलं तर तू मला रागवते असं, ओके. सो मग म्हटलं ठीक आहे बाबा, थोडा वेळ बस माझ्याजवळ आणि मला बघायचं म्हणे की तू कशी भाजी बनवते माझी फेवरेट. मग मी ते त्याला दाखवलं. मग नंतर मग पीठ काढून घेतलं. पीठ मळायचं होतं, पीठही मी मळून घेतलं होतं. इथे त्याला ब्रश दिला आणि तो इतका हुशार ना, तिला दाखवून ब्रश करत होता. तीही शांतपणे त्याच्याकडे बघत होती. ही का तर तिलाही ते हवं होतं. मग त्यांचं दोघांचं असं नाटक चाललेलं असताना म्हटलं चला दोघंजण थोडी खेळत आहेत, तो व्यवस्थित ब्रश करतोय तोपर्यंत आपल्या चपात्या उरकून घ्याव्यात. त्याच्यानंतर मला यक्षूची अंघोळी करायची होती. मुलांची अंघोळ करणं हा पण एक मोठा टास्कच असतो. सो म्हणून म्हटलं चला पटापट आपले करून घेऊया चपात्या आणि मग आपण त्याच्या अंघोळीला जाऊया. तेवढ्यात मी त्याला सांगितलं की तिच्यासाठी बसायला वॉकर घेऊन ये, कारण ती खूप रडत होती. तर तो इथे वॉकर घेऊन आला होता. मग मी तिला वॉकरमध्ये बसवलं. तिला वॉकरमध्ये बसवलं तर यालाच आनंद, कारण त्याला ते गोल फिरवायचं असतं आणि त्याने मग तिला एक टॉय दिलं, कारण ती राहतच नव्हती म्हणून. मग तो तिला लगेच गोल फिरवायला लागला. तर मी त्याला म्हटलं चल अंघोळीला, आधी अंघोळ कर. मग त्याची अंघोळ वगैरे केली आणि किचनमध्ये येऊन ती दोघं खेळत होती. तोपर्यंत म्हटलं चला किचनही आपलं साफ करून घेऊया, कारण किचन उठा साफ झाला की मग टेन्शन नसतं ना. मग मी झाडूही मारून घेतला. मग माझं एकच काम बाकी होतं, ते म्हणजे माझ्या यक्षूला रेडी करणं स्कूलला जायसाठी. आज त्याचा स्कूलचा युनिफॉर्म नव्हता, कारण आज त्यांच्या याच्यामध्ये बर्थडे सेलिब्रेशन होतं. सो तो इतका एक्साइटेड होता. त्याने बॅग काढली, बॅग रेडी करून बोलतो मला मम्मा मी जातोय आणि वेट करत होता की मम्मा कधी येते. आणि टाईम होता 5 मिनटं म्हणून मी थांबली होती. मला म्हणतो मम्मा बाय. मग मी त्याला खाली सोडून आली. ही आज खूप सकाळी लवकर उठली होती म्हणून तिला झोप आली होती. वर आल्यावर तिला झोपवलं. इथे मी लॉग इन केलं आणि बघा इथं माझी चिमुली झोपली होती आणि मी माझ्या ऑफिसच्या वर्कला स्टार्ट केलं होतं. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.